उगावरती परा पेटली. जय श्रीराम. आता बरोबर केली. कोण? ना आता जागी केली मागे कोणी झोपली वाटतं. काय? ओ तात्यानो, ह्या पोराला चायचा घोट द्या बघू. चाय 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 नाही तो. हो चाय चाय. आता ट्रेन मध्ये काय चाय आता जी लोक आपली चहाचा घोट घेत आहेत, तर आता झालंय असं सुरुवात करत असताना काही थोड्याशा अशा गोष्टी आहेत की पोराटोराने जास्त शिकलं पाहिजे, मुलगी सुद्धा वाचली पाहिजे. आपल्या साधारणतः जे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत हे बरोबर तर आपल्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या वाचल्या पाहिजे. त्याच्यातील लोकसंख्या पोरांची कमी झाली, त्याच्यामुळं कुठलाही आपल्याला शिक्षणाचा कारभार जो आहे तो उपयोगी पडायचा ना. जिल्हा परिषदेची शाळा आपल्याला उपयोगी पडेल. बरं, कारण काय झाला माहिती आहे काय, आपण पोरं मोठं जिल्हा परिषदेच्या शाळेतून आलो होय की नाही. आपण सगळी 10वी पर्यंत 12वी पर्यंत सरकारी शिकलो. पोरांना डोंबलाचं शिकवतो इंग्लिश मीडियम. हा ना काढलेल्या बरोबर आहे, पण त्यानंतर टाकायच्या कोणी. जर पोरांना टाकली तर पोरांना काढतील कशाला, कशा म्हणजे इंग्लिश मीडियमला की हा एक नंबर. मग पण बऱ्याचशा ठिकाणी आपल्या इथं तुम्ही दिल्या, पण आपल्या इथं बऱ्याच ठिकाणी असा कारभार आहे की त्या सगळे पोरं आपली इंग्लिश मीडियम आई बापू चायला बी घेऊ मायला बी घेऊ. बरोबर बरोबर का नाही. आता त्यासाठी तुम्हाला पोरांना इंग्लिश मीडियम मध्ये टाकायचं असेल तर आयसी बापाला पहिला आलं पाहिजे. पोरं 4 तास जातात, इंग्लिश शिकतात आणि घरात आल्यावर आयसी बापाचं काय उपयोग काय. त्याच्यामुळे पोरा ठेव होता. बरं, त्याच्यामुळे आता हा कामकाज आहे थोडाफार चालू करायचा. तर अशा प्रकारे आपले हे वाद्यवाले आहेत. आज ह्या पोरांकडे लक्ष द्या. ह्या लोकांना कोण ह्याच्याकडे लक्ष देत नाही. तर झालाय कसा, आता तो ढोलकीवाला आहे. ढोलकीवाला काय करतोय, बोटांचा आवाज आहे. आज त्याच्यामध्ये बोटामध्ये कला आहे. बरोबर. तर त्याच्या बोटामध्ये कला आहे, तो बोट हलवतोय. ह्या दोघांकडे बघा, ही दोघंही बोट हलवत आहे. हे बोट हलवले बाकीचा काय हलत नाही, फक्त बोट हलत आहे दोघांचा. हा आता हा खालचा हे बोट्यावर. हा तर ह्या बोटाचा लाईटवाला आहे, त्याचा पण बोटांचा आवाज म्हणजे नुसता बोटांचा काढता. आता तो ढोलकीवाला बोट हलवतो, हे दोघं बोट हलवताय नाही, हा पण बोट हलवतो, हा बघायला गाड्या का हलवतो. तर आता आपल्याला थोडाफार भूतनाट्याकडे जायचं आहे. थोडाफार माहोल झाला पाहिजे, राजे महाराजे आले पाहिजे. बरोबर. हा हे मामू मामा हो मामा तुमचा भाचा मी श्यामा. मामा हो मामा तुमचा भाचा मी श्यामा, तुमची पोरं मला देणार का. अहो सांगा मामा तुमच्या अहो सांगा मामा तुमच्या पोरी संग माझं लगीन लावणार का. तुमच्या पोरी संग माझं लगीन लावणार का. अहो मामा हो मामा तुझा भाचा मी श्यामा.
गेला गेला तो हनुमंत महाबली राणी साहेबांना दरबारात हजर करा. राणी साहेबांना दरबारात हजर करा. तरी तुम्हाला सांगित होतो मला थोडीशी लेट घेऊन द्या. डबल पॅन्ट चढवायला भेटत नाही. एका सिंगल पॅन्टवर फटका लागतात. हे करू का नायसा करून टाकीन धरून. या राणी साहेब या. या बाई वाड्यावर या आणि शाल काढून या. राणी साहेब या. तब्येत कशी काय महाराजांची? महाराजांची तब्येत ना एकदम खणखणीत. मग राणी साहेब काय तर एक उपाय करा. उपाय मी काय उपाय करणार प्रधानजी? पण महाराज वर जाणं मला कठीण दिसतं. दगड घेऊ दे. काहीतरी उपाय करायला पाहिजे. राणी साहेब सुरसेन महाराजांना वधेकडे पाठवा. सुरसेन भाऊजी गेले औषध आणायला. नको तुम्ही वीज घालू नका. हं? तुम्ही वीज घालू नका. तुम्ही 21-22 केले. एका दगडात राणी साहेब 2 पक्षी पडणार. अच्छा. एका दगडात 2 पक्षी पडले तर ते 2 पक्षी आम्हाला झाले. उद्या बुधवार सामाना म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे सुरसेन भाऊजी औषध आणायला गेले म्हणजे त्यांनी आणलेल्या औषधात आपण विष मिसळायचं. बस आणि ते औषध आपण महाराजांना द्यायचं. आणि तो हार आपण सुरसेन भाऊजीला घालायचा. 2 पक्षी झाला. छान युक्ती सांगितली. राणी साहेब एक काम झालं. प्रेम आहे प्रेम. हो आमचं पण आहे. काय? जायचं का? निघायचं. पुढं फिटू व्हायचं नाही. तुला माहिती म्हणतात मंदिरात घंटा चोरीला गेले. हो ते पडवते पण आलो. हो माझ्या विषय काय झालं माहितीये काय गावाच्या घंटा गेले तेव्हा तो माझ्याकडे विषय आला. विषय आल्यानंतर मग मी बघतो ना लगेच विषय पेटवला. हो मग त्याच्यावर झाला कसं माहिती काय आता गावातल्या घंटा चोरीला गेल्यामुळे गाव बसला भावकी बसली गावकी बसली. म्हणजे महिला विचारायला लागल्या पुरुषांना काय हो काय झाला आता पुरुषाला काय माहिती नव्हता विषय काय नेमका झाला तो. आता पुरुष काय महिलाला काय घंटा सांगले होते त्याच्यामुळे विषय घंट्याचा असल्यामुळे घंटा सांगण्याचा काहीच नव्हता. त्याच्यामुळे तो गावकी विषय वाचल्यानंतर गावात पण विषय चर्चा झाला काय झाला त्यामुळे घंटा तुटले झाले. आता घंटा तुटला गेल्यामुळे काय घंट्याचा विषय असल्यामुळे घंट्याचा कोणाला माहिती नव्हता. आता घंट्याचा कोणाला माहिती नसल्यामुळे घंटा काय सांगणार काय आता आम्हाला काय सांगणार त्याच्यामुळे घंट्याचा विषय आता घंटा असल्यामुळे नंतर असं केल्यानंतर मग घंट्याचा विषय असतो मग बायला पण चिल्लर वाजू काय तर अशा झाल्यानंतर मग ज्या टायमाला गावाच्या घंट्याचा कारभार आला त्या टायमाला मी घंटा सोडून दिला. हो मग जाऊ द्या ह्या त्यांच्या कामात. जरा हलवा घंटा आमचे प्रेम आहे प्रेम. राज्यात कोणाला कळता का मला ही गोष्ट? आल्यावर सांगता तुम्हाला बोलायला काय जाताय वाज. मी काय सांगतेय बोला इथे जे काही घडलं त्यातलं एकही अक्षर महाराजांच्या आणि सुरसेन भाऊजींच्या कानात जाता का मला? तुम्हाला शिक्षा करायची पाहायची शिक्षा काय तुला माहित नाही? माझी शिक्षा अशी असते ना आयुष्यभर लक्षात ठेव. ऐकायचंय माईक? आपल्या राज्यातल्या एका सेवकाने चिंचेच्या झाडाच्या 2 चिंचा तोडल्या. मी त्याला अशी शिक्षा केली आहे अशी शिक्षा केली
त्याची 2 बोटं कापली आणि ती चिंचेच्या झाडाला लटकवली. तू जर असं केलंस तर तुला समजेल मी काय करू शकते. सेवकाने 2 चिंचा काढल्या म्हणून तिने 2 बोटं छाटली. हो, चिंचा काढल्या म्हणून पण बोटं छाटली. हो अशी काय? आज चिंचा तोडल्या, उद्या तो पेरू तोडेल, काहीही करेल. चिंचा काढल्या म्हणून त्याची 2 बोटं छाटली. हो पेरू तोडल्या काय तोडायचं? पेरू राहू दे, उद्या जर कोकणी जाऊन धोका तुमच्या समोर धोका. आलेल्या पहिल्या डोक्याला तापवलं. तेव्हा मी समजून गेलो आणि ह्यांना वाटतं आवाज येत कसा वाटला तो तुम्हाला येत ना. आमच्या कुठला आवाज येतोय ना तुम्हाला काय सांगू. सकाळी बघितलं ना आरशात रोज जाऊन बघायला लागतो. बायको पण बघितला असं म्हटलं म्हणतात. आता इकडे जाऊन माझी आवाज तर काय झाला. सेवक आहारा कसं काय? माझं एक तुमच्याकडे महत्वाचं काम आहे. आमच्या महाराजांची तब्येत नाही बरी आणि त्यांच्यासाठी मी वैद्यमानकडे औषध आणायला गेलो होतो आणि ते औषध मी घेऊन आलोय. पण हे औषध तुम्ही आमच्या वहिनी साहेबांजवळ द्यायचं आहे आणि वहिनी साहेबांना सांगा ते औषध कसं घ्यायचं ते. मोठी जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतोय. पण तोपर्यंत मी शिकारीला जाऊन येतो. येऊ मी? शिकारीला गेल्यानंतर आम्हाला एक वाटा ठीक आहे, पण वहिनी साहेबांजवळ औषध द्या. येतो. काय सांगू का काय मग गेले शिकायला बरोबर. मग औषध आपल्याकडे काय आणि हा द्यायचा कोणाला. राजा गेला शिकारीला अरे तुम्ही काही कामच नाही लोक. आता काय झालं. ते औषध आहे ना त्याची घेण्याची परत आपले हे पद्धत वेगळी आहे. मला माहित आहे, मला माहित आहे. त्याची पद्धत वेगळी आम्हाला प्रथमतः त्या बाटलीचं गुच्छ कारण ते गच्च असतं म्हणून गुच्छ आणि ते काय करायचं ते झाल्या गुच्छ काढल्यानंतर प्रथमतः ते तुम्ही ह्याच्यात घेतल्यानंतर मग त्याच्यात टाकायचं. त्याच्यात टाकल्यानंतर ह्याच्यात टाकायचं. ह्याच्यात जर टाकल्यानंतर त्याच्यात टाकायचं. त्याच्यात टाकायचं. ह्याच्यात टाकायचं. ह्याच्यात टाकायचं.
तुमची तब्येत लवकर लवकर बरी व्हावी म्हणून वैद्यवाकडे औषध घेऊन आलोय आणि हे औषध तुम्हाला सांगितलं की औषध नाही दिलं तिकडे द्या आणि तुम्ही सांगितलं कसं घ्यायचं ते दाढीवाला बाबा हसतोय
वहिनी साहेब ठीक आहे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं महाराजांचा हात मी केला होय सत्य आहे म्हणजे त्याच्यामध्ये वीज कुणी मी घातलं होय काय होय मी माझ्या महाराजांचा घात नाही करू शकत आणि मी माझ्या भावाचा घात नाही करू शकत पण वहिनी साहेब तो तुम्हीच केलाय काय वहिनी साहेब स्वतःचा नवरा सोडून गेलाय माहित आहे मला गाडीवाला बाबा एकटाच दिसतो. वहिनी साहेब अहो स्वतःचा नवरा तुम्हाला सोडून गेलाय आपले महाराज सोडून गेले पण वहिनी साहेब स्वतःचा नवरा सोडून गेल्याचं दुःख तुमच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीये सेवक घेऊन जा यांना आणि कडे लोट करा वहिनी साहेब विचार करा का जा कडे लोट करा त्यांचा वा राणी साहेब वा राणी साहेब एका दगडात दोन पक्षी पडले काम करते प्रधानजी मस्त शिक्षण आहे दोघही गेले आता हे राज्य फक्त माझं आहे हे राज्य फक्त राणी साहेब तुमचं होय हे राज्य फक्त माझं आहे प्रधानजी छान युक्ती सांगितली तुम्ही चला चला निघूया तर तुझ्या तयारीला लागूया चला एक राजा है एक रानी है एक राजा है एक रानी है और क्या बनाती त्या गाडीवाल्या बाबा आमचे महाराज आम्हाला सोडून गेले पण मला एक सांगा त्या औषधामध्ये विष कोणी घातलं काय झालं माहिती तुमच्या वहिनी हा आणि तो गाडीवाला बाप हा या दोघांनी त्याच्यामध्ये विष घातलं पण का कारण त्या दोघांचं लग्न आहे. म्हणजे आमच्या वहिनी साहेब आणि तो प्रधानजी काय आहे लग्न आहे. म्हणजे ह्या दोघांचं प्रेम आहे नाही, नाही, नाही. लग्न आहे. आणि म्हणजे प्रेम नाही, नाही, नाही. लग्न आहे. म्हणजे आमच्या वहिनी साहेबांनी एका प्रेमामध्ये स्वतःच्या नवऱ्याचा घात केला नाही, नाही. लग्न आहे. काय केलं वहिनी साहेबांनी त्याने वीस घातलं त्यांना सांगितलं तुम्ही वीस घालू नका वीस घालू नका पण वसाहत आणि 19, 18, 17 पण मला खरं सांगा त्या हरामखोराने खरंच त्यांच्यावरती प्रेम केलं नाही लग्न केलं. म्हणजे वहिनी साहेबांनी एका प्रेमामध्ये कोणताही विचार न घेता स्वतःच्या नवऱ्याचा घात केला त्यांनी त्यांचं लग्न आहे. ठीक आहे म्हणजे प्रेम आहे नाही लग्न आहे. आणि कसं काय कसं काय म्हणजे एखादी मुलगी आणि एखादा मुलगा ह्या दोघांचं असतं त्याला प्रेम म्हणतात आणि एखादी लग्न झालेली बाई आणि लग्न झालेला पुरुष ह्या दोघांचं जे काय असतं त्याला लग्न म्हणतात. म्हणजे प्रेम बोलताय आहे, आहे, लग्न. ठीक आहे पण त्या हरामखोराला सांगू नका मी अजून जिवंत आहे तो कारण वहिनी साहेबांच्या चेहऱ्यावरती दुःख मला दिसलं नाही कारण घात त्यानेच केलाय त्याने जर घात केला तर आपण फोडणीचा भात करू. ठीक आहे त्याच्यावर थोडीशी डाळ पण टाक. लाकडाने ती एवढा पण झटझट नाही याचा रागाही नाही ना पण त्याचा रागा असतो ना रागाला. त्याचं घाई काही नाही काय. मी आता आराम करणार. हो, हो, बाई. मला आराम केला. राणी साहेब एक विचारू का हा, दोन विचार आपल्या बाबतीत राणी साहेब राग तर येणार नाही ना नाही ना बोला हे राज्य फक्त माझ्या स्वाधीन करा
राज्य फक्त माझ्या स्वाधीन करा राणीसाहेब. शुद्धीला हात नको. विचार करा हे राणीसाहेब, हे राज्य फक्त माझ्या स्वाधीन करा. प्रधानजी, तुम्ही काय बोलत आहात तुम्हाला कळतंय? राणीसाहेब, हे राज्य माझं आहे. मी तुम्हाला देणार नाही. तुमच्यावरती प्रेम नाही केलं. म्हणजे राज्यावरती प्रेम केलं. प्रधानजी, म्हणजे माझ्या सोबत धोका? हो होणार तुमच्या बरोबर धोका. काय झाला माहिती आहे? उगत लहान तोडी मोठा घास. काय माहिती आहे, तुम्ही उगत ह्या दाढीवाल्या नावासाठी, ह्या माणसासाठी तुम्ही आजच्या स्वतःच्या नवऱ्याला मारली. मान्य करा, त्याला वीज घातला, स्वतःचा नवरा मारून टाकला. आणि आज ह्या माणसाने तुमच्या बरोबर काय केलं माहिती आहे? काय केलं माहिती आहे? विचार करा नाही तर काय करायचं ते करा, पण माझं राज्य मी तुम्हाला देणार नाही. लाग देवा माझ्या राज्यातून. हा काय करणार नाही, पण आम्ही गोट्या मात्र केली. विचार करा साहेब. मला सांगितलं कळत नाही. माझं राज्य मी तुम्हाला देणार नाही. राणीसाहेब, विचार करा नाही तर काय करणार? जिवंत आहे. तुला काय वाटलं? तुम्ही वैरी साहेब, अहो लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. तुम्हाला काय वाटलं हे हरामखोर तुमच्यावरती प्रेम केलं? काय या हरामखोर या गादीवरती प्रेम केलं, या राज्यावरती प्रेम केलं? पण तुम्ही एका प्रेमापोटी स्वतःच्या नवऱ्याचा घात केलाय. काय वैरी साहेब, अहो स्वतःच्या नवऱ्याला किती मारलं? हे कुटुंब तुम्ही उद्ध्वस्त केलाय, कुटुंबात संसार उद्ध्वस्त केला. पण हे हरामखोर तुमच्यावरती प्रेम नाही केलं, आणि आज तुम्ही माझ्यावरती घेताय. काय साहेब, आज ह्यानं काय केलं? काय काय केलं? काय वाणी साहेब, महाराज आपल्याकडे परत नाही येणार. पण तुम्ही जी चूक केली ना, एका प्रेमापोटी स्वतःच्या नवऱ्याचा घात केला, कुटुंब उद्ध्वस्त झाला तुमचं. वाणी साहेब, या हरामखोराचं मी बघतो, पण तुम्हाला काय बोलायचं नाही बोलू शकत नाही. या मुली या हरामखोराला दाखवतो हा सुरक्षित काय आहे तो. अरे हिंमत असेल ना, काय बोलायचं? आतापासून भावकीत कंदाल झालेली आहे. काय काय विचारते कंदाल विचार कशाला म्हणतात माहितीये? दलावर होतो तो. मग काय तुम्हाला माहिती? दलावर तुम्ही कधी पाणी भरला नाही. मग भावकीत कंदाल भावकी कोणाची जमते? भावकीत बायका बसतात काय ना? बायका विचार करायला कुठे असतात? किचाट म्हणजे त्या गोष्टी नगावर होतात. आणि कंदाल ज्या टायमाला आपण भावकी जमते, बाबा तुझा काय आहे, ह्याचा काय, पूजेला काय लागेल, ह्या मटण काय लागेल, ह्याला काय लागेल, तेव्हा जी काय होतं मी घेणार नाही, तेव्हा ती कंदाल झाली. बरं, कसं माहिती आहे भावकीचा माणूस आहे, ऐकताय काय? आणि ते कुठे घ्या मग ग्राउंडवर बसून म्हटला आणि होता. मग बाकीचं सांगितलं राहू दे. आता पुढच्या ग्राउंडवर येणार आहे, तुम्ही म्हटला काढतच इकडे. आजकाल काय झालं म्हणजे काय झालं? राजीव पिसाटले बरोबर. काय बोलायचं बोला.
दारू दारू पियानी चांगली असते. हो दारू तुम्हाला सांगते हे आत्याच होतं. दारू पिणं सगळ्यात चांगलं असतं. कसं काय आहे का नाही? शरीराला आराम काय सगळ्यात दारू पिणं सगळ्यात चांगलं. दारू पिणाऱ्या काय होतो जो दारू पितो ना त्याच्या घरात कधीही चोरी होत नाही. कधीही त्याच्या घरात चोरी होत नाही. कधी याला घरात ठेवीच करा दारू खर्च केला कोणाला आहे काय. दुसरा फायदा काय माहितीये दारू पिण्याचा. दारू पिणाऱ्या माणसाला कधीही कुत्रा चालवत कुत्रा चावत नाही कधी. कसं काय दारू पिणारा चालतो त्याचा सगळा असा चालायला लागला कुत्रा त्याचा पकडील काय. तिसरा फायदा दारू पिणारा माणूस कधी म्हातारा होत नाही. कसं आहे म्हातारा होत नाही. हो शक्यच नाही. अरे म्हातारा होत नाही कसं काय. अरे जगत घ्यावा ना. चौथा फायदा दारू पिणाऱ्या माणसाला कोणी पण किती पण दांड का त्याला लागत राहू त्याला काही समजत नाही. उतरल्यानंतर विचारतो कोणाला माहिती ज्यानं दांडकला नाही त्यालाच विचारतो मला रात्री कोणीतरी. मग अशी हे परिस्थिती आपल्याला जोडला हा पियाला आज आपल्याला चान्स फाटला. आता मी ह्याला फाटला. तू काय कर तू इसको गंडव मैं इसको गंडव मैं इसको फटकवत आहे. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. विचार केलाय तुला राज्य देणार नाही म्हणजे नाही. माझ्या मार्गात येऊ नकोस.
रसिक प्रेक्षकांचा मनापासून आभार व्यक्त करतो. कार्यक्रम संपलेला आहे. आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत